राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडगम वाजण्यास सुरुवात झाली आहे। या पार्श्वभूमीवर कागलचे समरजितसिंह राजे घाडगे यांनी भाजप सोडत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे। तर राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील भाजपा सोडणार असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहेत। मात्र या नेत्यांबरोबरच आणखीन कोणते नेते भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत याची माहिती मराठी जनता आपल्या या चॅनलला सूत्राच्या माध्यमातून मिळाली आहे। पहा मराठी जनता आपल्या या चॅनलचा स्पेशल रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि महायुतीला मोठा फटका बसला असल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अनेक जागांवर रस्सीखेच होणार असून या पार्श्वभूमीवर भाजपमधील अनेक नाराज नेते वेगळी वाट निवडण्याच्या तयारीत आहेत। कोणते नेते आहेत जे पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत? समरजितसिंह राजे घाडगे कोल्हापूरमधील कागलचे नेते आणि पुणे म्हाडाचे माजी अध्यक्ष समरजितसिंह राजे घाडगे यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा नुकताच राजीनामा दिला असून 3 सप्टेंबर रोजी समरजित घाडगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। कागल विधानसभा मतदारसंघातून समरजितसिंह घाडगे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र महायुतीमध्ये ही जागा अजित पवारांच्या वाट्याला जाणार असून विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याने घाडगे यांनी भाजप सोडल्याचं बोललं जात आहे। दुसऱ्या नंबरला येतात हर्षवर्धन पाटील। 1995 ते 2014 पर्यंतच्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांच्याकडून पराभव झाला। त्यानंतर 2019 मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश करत निवडणूक लढवली, मात्र 2019 मध्येही त्यांचा पराभव झाला। आता 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही जागा अजित पवारांच्या गटाला सोडली जाण्याची शक्यता असून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेण्याची अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। आताच कार्यकर्ता मेळावा घेत हर्षवर्धन पाटील यांनी पुढील काही दिवसात याबाबत निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। तिसऱ्या नंबरला येतात बापू पठारे। पुण्यातील वडगा शिवरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपामधील नेते बापू पठारे यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती। 2019 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणाऱ्या पठारे यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला, मात्र पुन्हा ते घरवापसी करण्याच्या तयारीत असून त्यांना महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे। चौथ्या नंबरला येतात रणजितसिंह मोहिते पाटील। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचे चिरंजीव विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटीलही भाजपा सोडणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय। नुकतंच लोकसभा निवडणुकीपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पुन्हा एकदा घरवापसी केली आहे। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह मोहिते पाटीलही शरद पवार गटात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। नुकताच पुण्यातील धायरीमध्ये झालेल्या शरद पवारांच्या ग्रंथतुला कार्यक्रमाला रणजितसिंह मोहिते पाटील हेही तिथे उपस्थित होते। 5व्या क्रमांकाला येतात प्रशांत परिचारक। महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मोठं असणारे प्रशांत परिचारक हे देखील भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय। त्या नेत्यांखेरीज नगरमधील विवेक कोले, वाई महाबळेश्वर मतदारसंघातील मदन भोसले आणि अजून काही नेतेही भाजप सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून त्यांना थांबवण्यासाठी आता भाजप पक्षश्रेष्ठ काय प्रयत्न करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।